श्री स्वामी समर्थ. आज आहे श्रावण सोमवार. श्रावण सोमवार पण आहे आणि एकादशी पण आलेली आहे, तर दोन्ही सोबतच आलेली आहे. तर माझी एकादशी आहे, तर मी फराळ करणार आहे, ते सुद्धा संध्याकाळी करणार आहे. म्हणजे सोमवार पण होतो आणि एकादशी पण होते. गरम मसाला, तर साधी सिंपल स्वयंपाक करत आहे. आज गोडमध्ये बघायचं, अजून काही ठरवलेलं नाही. गोडमध्ये काय करायचं, श्रावण सोमवार भाच्याला डबा द्यायचा आहे. भाई काजल आज कॉलेजला गेलेलं नाही. इकडे पत्ता गोबी कोबीची भाजी तयार आहे. आता डाळ पाहूया शिजली का. शिजलेली आहे डाळ. डाळ शिजलेली आहे. काजल अजून यायचा पत्ता नाही. आणि कढईतली भाजी ह्याच्यात काढून घेतलं. आता डाळीला फोडणी देऊया. तर याच कढईमध्ये थोडंसं तेल घालून जिरा मोहरी घालून घेतलेलं आहे. मी भांड्याचा जास्त पसारा करत नाही आणि कढई करपली तरी पण मी घासून काढत राहते. मोहरी तडतड करत आहे. आज साधी सिंपल डाळ करणार आहे, कारण आमच्यात श्रावणमध्ये लसूण खात नाहीत, लसूण कांदा खात नाहीत. अद्रक मिरची चालते, पण साधी सिंपल अशी डाळ करायची आहे आज. तर काजलचे पप्पा जाऊन आलेत मंदिरला. आमच्यात रोजच मंदिर. काजल मिली नाही का. आणि माझ्यासाठी हे तीरथ घेऊन येतात. काजल बी आणते, ह्यांनी बी आणतात. पाळीला उभारलेली आहे. तर डाळ झालेली आहे. आता ह्यांना काजलच्या पप्पांना दुकानला जायचं आहे, तर मी आता चपात्या करून घेते. डाळ आपली उकळत राहते. गोड करायचं आहे. पाहूया अजून. कोथिंबीर उकळल्यावर घालायला येते. आता मी पहिले 4 चपात्या टाकून घेते, म्हणजे ह्यांना डब्बा दिला की मग आपलं निवांत आपलं चालत राहतं. चला, काजल अजून आलेलं नाही आहे. आली वाटतं. चप्पलचा आवाज येतोय. किती देर आहे. गर्दी होती. वाव पप्पा बोले बेलपत्री लाई क्या. तीरथ लेती. बहुत देर कर दी बेटा. आणि हे बघा काजल हाय बोल. मंदिर आज काजल माझ्यासाठी तीरथ आणलेली आहे. रोजच आणती. फुला नाही लाई. फूला नहीं लाई. 20 रुपए की बेलपत्री. अच्छे देख के लाई क्या. हाँ. काजल रोज मंदिरला जाते, पण आता श्रावण सोमवार चालू झाल्यापासून खूप गर्दी पडत आहे. अजून आम्हाला पूजा करायची आहे. तर चला पटापट. पप्पाला आहे शाळेत फुला. हां, तर चला पहिले स्वयंपाक करून घेते. स्वयंपाक झालेला आहे. काजलचे पप्पा गेलेत दुकानला. आता इकडे मी शिरा करून घेते. आणि विचार केला, म्हटलं चला लवकरात लवकर शिराच बनतो, तर शिराच करून घेते. आणि पिठाचा आणि रवा मिक्स करून शिरा करून घेणार आहे. लवकरात लवकर होतो, पण चांगला सुद्धा लागतो. काजलला खूप आवडतो. तुम्हारा हाथ का शिरा मुझे बहुत पसंद है. बनारी आहे. आम्ही पौर्णिमापासून करतो, तर आज आमचा लास्ट सोमवार आहे. तर त्यासाठी म्हटलं चला, बाकीचे माझा एकटीचा उपास असला तर बाकीचे तर आहेत ना जेवणारे, त्याकरता म्हटलं चला त्यांच्या अजून दवाखान्याला जायचं आहे. मला जरा खूप त्रास होतोय. कंबर पाय खूप त्रास करत आहे. आभाळ तर खूप आलेला आहे. दवाखान्याला जाऊन येईपर्यंत पाऊस पडू नये म्हणजे झालं, कारण कालच्या धरणं आभाळ खूपच आहे. आणि तर गोडमध्ये शिरा करत आहे. तर पीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी आणि 4-5 चमचा रवा घेतलेला आहे. तर हे दोन्ही मिळून मी शिरा करणार आहे. त्याला एकीकडे ठेवलेलं आहे गरम पाणी. त्यात साखर घालायची विसरले. मोजून 5 वाट्या पाणी घेतलेलं आहे, तर त्यातच घालून घेतलं 1 वाटी. अंदाजानुसार जरा मला गोड कमच करायचं आहे. साखर महाग झालेली आहे. फक्त साखर विरघळेपर्यंत पाणी गरम करून घेणार आहे. खूप छान होतो शिरा. एकदा ट्राय करून पहा. मध्येच फोन आला म्हणून शूट केला नाही. तर जे साखरेचं पाणी आपण जे केलेलं आहे ते जरा रवा आणि पीठ चांगलं भाजलं गेल्यावर रंग त्याचा कलर चेंज झाल्यावर त्यात ते पाणी घालून घ्यायचं आणि ते शिरा घट होईपर्यंत चांगलं परतत राहायचं. आणि जोपर्यंत तूप सुटत नाही तोपर्यंत त्याला
चांगलं हलवतच राहायचं. जेव्हा तूप सुटायला येतो मग तेव्हा समजायचं की शिरा झालेला आहे. तर आम्ही निघालो आहे दवाखान्याला. त्यासाठी मी झालेली आहे तयार म्हटलं तर काय साडी सकाळीच नेसलेली होती, खाली वेणी तेवढी घालायची होती. काजलला घेऊन जाणार आहे दवाखान्यात, तर म्हटलं मला एक जण लागतो कोणीतरी. तर काजलची वेणी घातली आणि काजल आणि मी निघाले दवाखान्याला. अजून तिथून येऊन परत संध्याकाळी पूजाची तयारी करायची आहे. आभाळ बघा किती भरलेला आहे, कधी पाऊस येईल माहीत नाही. तरी सकाळी येऊन गेलेला आहे पाऊस. आम्ही रिक्षा केलो, रिक्षात निघालो दवाखान्याला. हे आहे आमचा दवाखाना, आयुर्वेदिक दवाखाना आहे, खूप छान आहे डॉक्टर. आणि एकदा गेलं की नाही तर 4 दिवसाच्या गोळ्या देतो आहे खरं, पण गुण खूप येतो, गर्दी फुल पडते आणि लांबचे लोक येतात. चांगला आहे डॉक्टर. सकाळी 10 ते दुपारी 2:30 वाजेपर्यंत राहतो आणि संध्याकाळी 6च्या पुढं राहतो. तर संध्याकाळी काय होत नाही म्हणून आता चेक वाजलेले आहेत, म्हटलं पहिले जाऊन यावं, मग नंतर ना अजून संध्याकाळी बघता काजलच्या पप्पांनी आम्ही दवाखान्यावरून येईपर्यंत बरं झालं लवकर आलो म्हणून. बाहेर पाऊस पडायला चालू झालेला आहे. इथे एवढीच माती 50 रुपयाची, मग 50 रुपयाची माती थोडीच आहे. तर आता हे कशासाठी तर तुम्हाला माहीत पडेल. तर बघा एवढीच आहे आणि 50 रुपयाची ही माती वाढती का 50 रुपयाची. चला काम पडलं आहे. तर आता ह्या मातीचा आम्ही पार्थिव शिवलिंग करणार आहे. तर त्याकरता माती आणलेली आहे. तर चला ह्याला थोडंसं आता भिजून घेऊया. गाठी वाळूसारखी आहे पण आता करायचं काय. चला 5 वाजलेल्या आहेत. तर म्हटलं चला पूजाची तयारी करूया. बरोबर 6-6:30ला पूजा करावं लागते ही पार्थिव शिवलिंगाची. तर एका प्लेटामध्ये मी बेलपत्र ठेवलेलं आहे, मोठं पान बघून. आता त्याच्यावर मी शिवलिंग मांडून घेणार आहे. त्या शिवलिंगाची मी घरात पूजा करते. वर्षाला श्रावणात करते आणि जेव्हा माझ्या मनाला वाटते तेव्हा मी करते. जेव्हा म्हटलं तर कधी पण नाही, असं सोमवार बघून आणि काही तीज वगैरे कधी तीज असतो, हरतालिका येते, आता अशा टायमाला मी करत राहते. जेव्हा माझ्या मनाला येतं त्या अशा टायमाला मी करते. तर ते शिवलिंग तर मांडणं झालेलं आहे. फरशी पुसून घेतली तेवढीच, सकाळी तर पुसलेलंच होतं तरीसुद्धा पुसून घेतलं तेवढंच. आणि खाली बी रांगोळी घातली आणि चौरंगावर पण रांगोळी घालून घेतलं. ही पूजा तर तसं बाहेर राहती करायची, पण बाहेर पाऊस पडत आहे तर बाहेर बसून पूजा करता येत नाही म्हणून घरातच केलेली. त्यासाठी घरात स्वच्छ करून आसन वगैरे सगळं मांडून घेतलं आणि ताटसुद्धा, पूजाचं ताटसुद्धा मगाच तयारी करून ठेवले होते. चला तर मग तुम्हीसुद्धा माझ्यासोबत पार्थिव शिवलिंगाची पूजा करूया. घर बसल्या ठिकाणीच मी हे पार्थिव शिवलिंगाची पूजा करते, कारण खूप महत्त्व सांगितलेलं आहे. प्रदीप मिश्रांनी खूप छान याचं महत्त्व सांगितलेलं आहे. तर मी पहिले करत नव्हते बरं का, 1-2 वर्ष झालं मी करत आहे. जसं मी प्रदीप मिश्राचा व्हिडिओ बघते तेव्हापासून मी करते. जवळजवळ 2-2.5 वर्ष झाले, पण 2 वर्ष तरी समजून घ्या. तर 2 वर्ष झालं मी हे करते, घरातच करते. खूप छान वाटते, प्रसन्न वाटतो. इतकं दरवाजात करते, कधी कुंड्यामध्ये करते, कधी ताटावर मांडून करते. माती संपली होती म्हणून त्यांना माती आणायला सांगितली होती, तर घरातच त्यांचा अभिषेक वगैरे केले. बघा बाहेर मंदिरला तर मला जाणं होत नाही, तर मग मी अशी पूजा मी घरातच मांडते आणि खूप छान वाटतो. घरात आपल्या हातानं अभिषेक करून 1-2 तास त्यांना ठेवण्यात किती आनंद वाटतो. तिथं मंदिरात गेलं की नाही एकाच्या वर आपल्याला पूजासुद्धा करून देत नाहीत, वरनं घालतच राहतात. मग ते काय उपयोग. मला तर अनुभव आलेला आहे. तुम्ही सुद्धा एकदा तरी करून. महिन्याची महाशिवरात्री जी काय येते, प्रदोष अशा टायमाला जर केलात ना, खूप छान अनुभव आलेला आहे, लोकांना आलेला आहे, मलासुद्धा आलेला आहे. तर मी हे 2 वर्ष झालं करते. तर आणि श्रावणातलं बी महत्त्व सांगितलेलं आहे. श्रावणात रोजच्या रोज कुठल्या बी आपल्या घरामध्ये एक कुंडा राहतोच. तुळशीचा कुंडा सोडून बाकीच्या कोणत्याही कुंड्यामध्ये तुम्ही फक्त लिंग जरी करून फूल आणि दही दूध जरी घातलं, पाणी घातलं, तरी पण महादेव प्रसन्न होतो. असा भोळा शंकर कशाला म्हटलेला आहे की त्याला काहीच नाही महादेवाला, फक्त तांब्यावर पाणी आणि आपण चलता फिरता जरी त्याला ओम नमः शिवाय या श्री शिवाय नमस्तुभ्यं जरी म्हटलं तर पण देव पावतो. असा हा भोळा शंकर आहे. तर ह्याची श्रावणामध्ये जेवढी सेवा कराल तितकं कमच आहे. तर चला माझी पूजा झालेली आहे. तुम्हाला
हा व्हिडिओ कसा वाटला, तुम्हाला छान वाटला तर लाईक शेअर जरूर करा, कमेंट करा. चला तर आरती घ्या. माझी आरतीसुद्धा झालेली आहे. पाया पडून घेते आणि मग सांगा पाहू घरातल्या घरात आहे की नाही. इतकं सुंदर महादेवाचं रूप दिसतोय की नाही. महाकाल, जय महाकाल. चला तर मग मी आता ह्या व्हिडिओ इथंच संपवते आणि उद्या भेटूया एक नवीन व्हिडिओसोबत. माझा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करा. चला तर मग आता बाय.